काय सांगाल आता काय परिस्थिती? ती आता जी आहे परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे आणि जे लोक कायदा ज्यांनी हातात घेतला होता त्यांच्यावर आम्ही सध्या आमची कारवाई चालू आहे. काही लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि जे याच्यात ज्यांनी भडकवलेलं आहे ज्यांचे नाव समोर येत आहे त्यांना आम्ही शोधतोय. अरेस्ट त्यांचे चालू आहे. काही लोक जे व्हिडिओमध्ये आमच्याकडे सापडलेले आहेत ते आणि शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहे तेही आपण कव्हर करतो आहे आणि जे आम्हाला हे दिसतील ते सगळे अनेक जण लोकल तरुण आहे की बाहेरचे मुलं आहेत? काही लोक जे आता जे दिसत आहे जे आम्ही 3-4 लोक ताब्यात घेतले ते बाहेरचे पण होते आणि काही स्थानिक लोक आहे हे आम्ही बघतोय त्यांच्या कोणाकोणाचे काय काय रोल होता आणि कशासाठी. कारण सकाळी ज्यावेळेस बाहेरचे म्हणजे कुठले नेमके? इथलेच शहरामधलेच दुसरे भागाचे लोक आहेत जे आतापर्यंत आमच्या समोर आलेले आहे. असे कोणी इतर डिस्ट्रिक्ट वरून आलेले असं काही दिसलेलं आहे. मोठ्या प्रमाणात दगड आहे त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने काही जमा केले दगड दिवसभरात आणि कारण दिसत आहे तसं चित्र. आता आपण जर बघितलं इथे एक काम चालू होता. इथे विटाचे ढेर आहे आणि कन्स्ट्रक्शनचे हे चालू होता आणि ते वापरण्यात आलेले तुम्ही बघू शकता. आणि असं काही बाहेरून जमा करून आलेले कारण यावेळेस FIR इथे दाखल झालेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं डेलिगेशन आला होता त्यांना तेही मला भेटले होते. त्याच्यावर आम्ही व्यवस्थितपणे कारवाई केलेली आहे. परंतु असं काही प्री प्लॅन्ड होतं असं काय आम्हाला टार्गेट करून काही ठिकाणी हल्ले झालेले आहे बाजूच्या गल्ल्यांमध्ये महाल परिसरामधल्या म्हणजे टिळपुटा तू महाल या परिसरामध्ये तिथले लोक तक्रार. कारण ही मिश्रित वस्ती आहे हे जर तुम्ही बघितलं तर आणि ते एक दुसऱ्याचे समोरासमोर ज्या वेळेस आले कारण तुम्ही बघा हे एकदम नॅरो लेन्स आहे तर हे संकरित गली आहे तर ते असं तुम्ही म्हणू शकता. परंतु असं काही नाहीये की जाणून बुजून हे करून हे आलेले. सर किती कर्मचारी जखमी आहेत? जखमीचा आकडा अजून आम्हाला मिळाला. 3-4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ मार लागलेली आहे आणि जे सध्या अजूनही ते कामावर आहे. तर एक महत्त्वाचा प्रश्न दुपारी जे आंदोलन झालं होतं त्याच्यानंतरही एक तणाव छोटासा झाला होता मात्र पोलिसांनी समजूत घातली होती त्याच्यानंतर शांतता झाली होती. संध्याकाळी पुन्हा काय झालं? कारण हे जे काही लोक जे जमा झाले होते नमाजसाठी जे परत जमा झाले इथे नमाज नंतर आणि काही जे समोरचे हिंदू लोक आहेत तेही तिथे होते कारण भरपूर गर्दी इथे असतात आणि ते असं मी ज्यावेळी मला सांगण्यात आलेलं आहे की समोर आले ते वेगवेगळे म्हणजे डिस्टन्सवर होते परंतु समोरासमोर होते तर ते असं एक आम्हाला दिसतंय. आणि ती पुढची आव्हान शांतता मी सर्वांना आवाहन करतोय की पोलीस आहे हजर आहे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये. ज्यांनी घेतले त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय. भरपूर मोठी संख्यामध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेलं आहे आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये. कोणी जर अफवा पसरवली तर त्याच्यावर एकदा आम्ही कारवाई करणार आहे. आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक याच्यावर बघत आहे कोण कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे. तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडणार. किती लोक ताब्यात घेतले? ताब्यात जवळपास आतापर्यंत जे माझ्याकडे आकडा आहे ते 10 ते 15 लोक आहे. परंतु जे अजून किती झालेले ते सध्या मी सांगू नाही शकणार परंतु ती कारवाई सध्या चालू आहे. बाहेरचे काही तरुण होते या स्थानिक तरुणांशिवाय हे नाकारता येत नाही सध्याची स्थिती. जसं मी सांगितलं की शहरामधलेच आहे ते आम्हाला दिसलेले आहेत ते आम्ही ताब्यात घेतले. अतिरिक्त कुमक बनवण्यात आले पोलीस जी आमच्याकडे एक SRPची कंपनी होती तसेच इतर 3 कंपन्या आहेत सध्या आमच्याकडे. बाकी आमच्या इकडच्या जे स्थानिक स्टाफ आहे ते सध्या हजर आहेत. सर हिंदी में जानना चाहेंगे सर क्या परिस्थिति है क्या कहना चाहोगे? परिस्थिति कंट्रोल में है और ऐसा कुछ नहीं है अभी कि जिससे कोई घबराए. परंतु जिन लोगों ने कायदा सुव्यवस्था हाथ में लेने की कोशिश की उनके ऊपर हमारी कार्रवाई हुई है और हो रही है. जो लोग इसमें इन्वॉल्व हैं उनकी फोटोग्राफ्स हैं वीडियोस हैं और उसके अलावा जो हमारा कमांड कंट्रोल सेंटर है उसमें भी हम लोग वॉच रखे हुए हैं कौन कौन इसमें दिख रहे हैं तो उनके ऊपर सबके ऊपर कार्रवाई चल रही है. किस तरीके से पूरा माहौल तैयार हुआ क्योंकि शाम को शांतता थी पूरे इलाके में क्या हुआ? यही जैसे मैंने आपको बताया कि जब कुछ लोग जमा हुए इसमें आमने सामने आए उन्होंने की कोई कार्रवाई नहीं हुई है क्योंकि अरेस्ट उस समय चल ही रहा था तो उसका कुछ लोगों ने गैर फायदा या अफवाह फैलाने की कोशिश की और उस अफवाह के उसमें जो है कुछ लोग जो है बह जाते हैं. उस तरह का हुआ कुछ र्यूमर्स भी फैले और उसकी वजह से लोग जमा हुए और उसके बाद में आमने सामने हुए और पुलिस जो है उस समय पे पहुंच गई थी. कुछ दगड़ फेंक हुआ है और वो अभी परिस्थिति काबू में है. कर्मचारी जख्मी है और इसमें कहना अभी मुश्किल है. 3-4 लोग जो है जो मुझे मालूम है 3-4 लोग उसमें इंजर्ड है. किरकोल
मामूल जख्मी है, ऐसा कोई सीरियस नहीं है कि कोई स्टिचेज आए हो या किसी का सर फटा हो, ऐसा कुछ अभी तक नहीं पता चला है। अगर पता चलेगा तो मैं जरूर बताऊंगा। कर्फ्यू है कुछ ऐसी स्थिति आप जी 144 जो है वो हमने लगाया है और वो सब अनाउंस किया है और कोई भी बाहर ना निकले, अगर निकलेंगे तो उसके ऊपर कार्रवाई की जाए। सर इस सिलसिले को लेकर सीएम से वगैरह कुछ बातचीत हुई है किसी? देखिए जो भी होता है हमारी तरफ से जो रिपोर्ट जाती है वो रिपोर्ट हमने कंट्रोल रूम में और वरिष्ठ अधिकारियों को बताई है, क्योंकि मैं यहाँ पे इन्वॉल्व था तो माननीय सीएम साहब से उन तक मैसेज पहुंचा। महाल एरिया छोड़कर सर पूरा नागपुर जो है वो आम जिस तरह से जनजीवन है वो नागपुर में चल रहा है, सिर्फ ये 2-3 किलोमीटर का एरिया या तनाव यही पे है। जी आप सही बोल रहे हैं, और क्योंकि यहाँ पे मिक्स्ड एरिया मिक्स्ड लोकेलिटी है तो इसलिए ऐसा है। परंतु मुझे लगता है ये जिसने बेवकूफ़ी की है उसको हम लोग कार्रवाई कर रहे हैं, बाकी सब लोग शांत है और शहर भी पूरा शांत है। सर क्या पूरी घटना है, इसके पीछे क्या कारण है? पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। पोलीस आयुक्त हे ओपन कर, 1 to 1 करून घेऊ। ये बेवकूफ़ी की है उसको हम लोग कार्रवाई कर रहे हैं, बाकी सब लोग शांत है और शहर भी पूरा शांत है। सर क्या पूरी घटना है, इसके पीछे क्या कारण है? आपण बघितलं पोलीस आयुक्तांनी कशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे याची माहिती दिलेली आहे। ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 10 ते 15 जणांना अटक करण्यात आली आहे। अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत पोलिसांकडे, त्या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या आरोपींची